जे पोरांनी इथं मला हागंदरी मुक्त या विषयावर जे बोलण्यासाठी बोलवले त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभारी आहे. तर आपल्याला आता प्रत्येक गावामध्ये मी जातो बोलण्यासाठी. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर माझा एकच विषय असतो, व्यसन बंद, दारू बंद, परत हागंदरी मुक्त गाव कसं करायचं याच गोष्टीवर मी सगळ्यांना चर्चा करत असतो. पण आताच मी येत्या वेळेस इथं वाटतच कसं यायला उशीर राहील तर नवीनच माणसं कालच्या पारी इथं मंडळ कुठे आहे? राम राम सर, राम राम. सर कुठले काही कुठे वेगळं टाटा कुठं जायचं असतं? आम्हाला जाऊन येऊ, जाऊन येऊ. काय का नाही नाही जा जा थोडं गावाबद्दल दोन गोष्टी सांगा की. बाबू जाऊन येऊ. जरा ऐका ना, तुम्ही जाऊ नका आपली नाही नाही एका कसं गावात कार्यक्रम करा. नाही बसतो सर. ठीक आहे सर. अरे बापरे. जाऊ सर, तुम्ही नंतर बोला मला, काय अडचण नाही, काय अडचण नाही. तुम्ही जाऊ पद्धतशीर बसा, काय अडचण नाही. अवघड राहतो साधं इथं नाटक करत होत नसत, माहिती दिल्यानंतर लगेच डब्बा घेऊन उठला की निघाला लगेच. अवघड आहे तुम्हाला समजावून सांगणं म्हणजे आता डोक्याच्या वरची गोष्ट आहे बाबा. तर असो, आता तुम्ही मला मंडळाने बोलवलं तिथं, तुम्हाला भरपूर काय गोष्टी मी हागंदरी मुक्तीशिवाय सांगणार आहे. पण कसं आहे, नेक्स्ट गाणं झाल्याच्या नंतर ना आपला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी माहिती मी देत जाईल. तर प्रसाद सर, तुम्ही तुमचा पूर्ण कार्यक्रम चालू करा. गेले तर टाळ्या पिळ्या वाजता येते का नाही, काय सगळे तिथे आता प्रोफेशनल दिसला बाबा. टाळ्या तर कोणी वाजून गेले काय नाही. तर जाऊ दे, थोडा विषय ते. मग आपण कुठून आलो हागंदरी मुक्त. तुमच्या गावात मी आलो हागंदरी मुक्त करायला. तिथं मनात लावलं होतं हागवण्याला, काय त्याचं नावही माहिती नाही आपल्याला. पण असो, काही आता पुढला विषय काय आपला, फक्त हागंदरी मुक्तच नाही तर व्यसन मुक्त, म्हणजे तंबाखू ओढणे, आपलं तंबाखू खाणे, सिगरेट ओढणे, परत दारू पिणे या विषयावर तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गावामध्ये दारुडे असतातच. पण काय चालू तुझं इथं? तुम्हाला काय म्हणतात नाहीत का रात्रीच्याला? माणसं झोपतात काही तुम्ही तर रात्रीच्याला फराळ घेऊन बसला, झोपावं नाही आम्ही. काय तुझे येऊ रे थांबतो. थांब करतो. कोण आहेस तू? मला सांगतेस तू? बस की नाही लोक. हा बाबा, कुठला आहेस तू? साहेब ते एक मिनिट. सर काय तंबाखू खाताय तुम्ही? सर हे चांगलं नसतं हो. तू मला शिकवणार का? सर ऐका तुम्ही, हे चांगलं नसतं. ठीक आहे, तुमचं उद्या साहेब, मी नंतर बोलतो तुम्हाला. आता माहिती तुझं होते म्हणजे का करणारस तू? मला मारणारस का? मारणारस मला? नाही तसं काय नाही. बघा, मी तुमच्या गावात आलोय, माझं काय मी बोललो का तुम्हाला? तुला ये म्हणलो का मी गावात आमच्या? अहो नाही हो, तुमच्या मंडळाचा विषय आहे. कुठलं मंडळ? यांना काय कामाधंदे नाही, तुला बी कामाधंदे नाहीत का? शाना सुटतायस की? मान सन्मान आहे का नाही माझं? नाही कोण आहेस तू? तुला कोण बोललंय? हो, मी साने गुरुजी. हा, साने गुरुजी. कुठला साने गुरुजी? माहिती रातभर झोपू देतो का नाही? दिवसभर काम करून आम्ही एकतर थकता एवढ्या. गणपतीचा विषय साहेब, गावात गणेश 11 दिवस गणपती असतो फक्त. आम्हा उद्या विसर्जन होणार आहे. तुझं काय काम आहे आज? उद्या आम्ही विसर्जन करणार गणपतीचं.
साहेब ऐका माझं जोडून बोलते मला सांगू द्या. कार्यक्रम बंद करा. कार्यक्रम बंद साहेब ऐका. करा. हो अध्यक्ष पद कुठे काय चालू आहे? कार्यक्रम बंद करा. कोण आहे माणूस? तुम्ही कोण तुम्ही? आताचे बारकी लेकर मला शिकवणार का? हा? हो हो सर ऐका ना ऐका की तू कोण मला शिकवणार? हा? आताची तुम्ही माझ्या समोर एवढे असता शिकडे जात होतो इकडे खाली, आता मला शिकवणार का तुम्ही? अहो सर ऐका ना हा बोला. आम्ही त्यांना फ्रान्स तालुक्यावर बोललो होतो इथं. माझी परमिशन घेतला का तुम्ही? नाही ऐका ना आम्ही थोडं. झोपा का नाही घरी? अहो सर आज त्यांना तालुक्यावर बोलावून घ्यायचं इथं. तुम्ही त्यांचे 4 शब्द समजावून घ्या ना. मी ऐकणार नाही. कार्यक्रम मला बंद पाहिजे. संपला विषय. चला माहिती पाहिजे तुम्हाला. नाही नाही मी ऐकणार नाहीच. पार्टी पाहिजे तुम्हाला. काय हो? पार्टी पाहिजे. मताचा विषय आठवला ना. तर तुला मी सोडत नाही. हो सर तू 90 मारून येतो मी मी. बघतोय आमच्या गावची अध्यक्ष काय होतं ना? मुलं शान बसायला. त्यांना घेऊन जावा माईकच्या घेऊन पण जावा. मी सोडत नाही. थांब रे, सोड मला. बाबू काय राव, मी बोलतोय तुम्हाला दारू सोडायचा विषय आणि 5 मिनिटानंतर मी केला तुमच्या सोबत बसून. हे मला शिवाय आले सगळं काय दारू प्यायचं का सोडायचं काय मारलं माझ्या रावणाऱ्यांना. एवढे अट्टेल बेवडे आणि रोड हागणारे. काय तुमचं काय मंडळ कुठं रे? असं शिकवलं गावात. बरं ऐका ठीक आहे रे. ठाकरे बेवडे कुठे जायचं जाऊ द्या. आपलं सांगायचं काय, दारू बी चांगलं असते शरीराला. ते तंबाखू असं काय मळणं पिळणं ते कसं, तंबाखू खाल्ल्यावर काय होते? सगळ्यात पहिल्यांदा काय होतं माहितीये का? इतरा घाण वाटायचं तोंडाचा घरी गेल्या बायको म्हणजे. आता ते कसं प्रत्येकाची बायको नागरिकांना सहन करत असते वाचवलं तर बी. पण कसं आहे ते खाऊ नका. त्या तंबाखूनं तुमच्या तोंडाला कॅन्सर होते, तोंड वाकडं होते ऑपरेशन झाल्यावर. त्यातलं चांगल्या तोंडाचं मग तोंड घेऊन कशाला फिरता राव कुठं बनवू? कसं असं बघा जाऊ द्या. जे कुठला विषय आहे दारू असो व्यसन असो काय असो, हे एवढं गाणे झाल्याच्या नंतर ना तुमच्या गावातले मुलं पण खूप सुंदर नाचतात राव. त्यांचं खरंच तारीफ केलं पाहिजे. हे काय कुठले बेवडे हागले थोडं बघा. तुम्ही बारके तुम्ही तुमचा त्याने हे घेतलं पाहिजे आदर्श. बरं असो प्रशांत सर तुमच्या कार्यक्रमाला पुढे तुम्ही चालू करा. कसं आहे तुमच्या गावात बेसरम व्हावं लागलेला त्या मला. कोण बी येतं काही बोलतं, जेवढं येते लाता घालतो म्हणते, मारतो म्हणते, धमकी येते. कसं आहे आता मंडळानं थोडे पैसे दिले बरोबर, त्या पैसे तर मला बोलावं लागते का नाही? काय बोलला होता तू? आयला राव आणि किटकिटी आ? झालं का मोकळं निवांत? काय म्हणला? काका झालं का? एकदम पुण्याचं काम करून आलो बाबा. हे काम म्हणजे सुखाचं काम असतं बाबा. कुठं बसलो तर शाळेच्या वरच्या बाजूला बसलो. बापरे तिथंच लेकर राहतात की शाळा शिकायला? बापरे अवघड आहे. EMRच्या आल्या कुठं पण सोडावं लागतो. कंट्रोल करणं शक्य नाही, आपल्या हद्दीच्या बाहेरचे असते. लेकरू कुठं शाळा आहे? बोला हो बोला माईच्यानं बोला लवकर. बोला काय तर. जिथं बसलो तो ना तिच्या शाळाचा कडलासा आहे ना शाळा. लाज वाटते का? लाज लाज कशाची? तिथंच लेकरू शाळा तिथं हागत राहते. अहो साहेबा कंट्रोल नाही का करायचं काय मग आता? कंट्रोल घरी बांधली बाथरूम. अरे बापरे, आता तू मला सांगतो का गरीब म्हणतो बाथरूम? अहो तुम्हाला आवडा बोलतो साहेब मी. हा? काका आवडा बोलतो का? मारतो का काय आता? अरे बापरे. हा? बघू का हो भी वाटलं रे. बघतो तुला बघतो. बघता होता का? हा कुठे आमचा अध्यक्ष गणपती? यार रे कुठं मला कोण बोलायले? कशा याला कोण बोलायले? ते का बोललं मला समजलं? मी तिच्या पाया पडून आणलो त्याला ऐका ना तर. व्याख्यानासाठी आपण आणलोय. बर सांगा रे सांगा माईच्या मारतो बा मला ना. बघतो.
बघतो तुला जा बघत तिकडे बघतो तुम्हाला सांगतो तर. नाही काय भाव काय लोक येते लवकर सांगतो तुला दाखवतो. जा जा जाऊ द्या काय मी बघणार नाही चालल्यामुळे म्हणतो मी पण तसं भेव वाटलं नाही बोलायला तुमच्या गावातल्या लोकांना काय बोला काय करणार गेले कसं आहे त्याने काय म्हणलं आता हा गेला कुठे गेलो म्हणलं शाळेच्या कडला आणि लेकरू तिथं शिकलावर त्याचा परिणाम होता लेकरा तिथं वासीवर लेकरं शाळा जाऊ का वासीला जावं शाळा शिकवण गावाची काय अध्यक्ष उपाध्यक्ष कुठे सरपंच चांगलं शिकवा थोडं बाहेर माझी भाषा कुठे गेली की तुमच्याकडे गावकडे उरले तर मला इथं तसले लोक तर येत लागले मला आता काय काय चालू काय कार्यक्रम करून ठेवणार का नाही काय सांगितलं तुम्ही बी कसं असतो आणि खातो तुम्ही हा हो दिसला चांगल्या घरातले खाते पित्या घरचे तुमच्या घरात बाथरूम आहे आणि ह्या गरीबाचा विचार कोण करावं आता कसं आहे सांगायला त्यांना रागायचं बॅट मारायला जाणार काय समजावून सांगितले बुट्ट्याला हाणलं सारखं झालं मला आता लेकरं बी तिथं तुम्हाला सगळं तिथं तुम्हाला आता मी बी तिथं आता मला कुठे आहे बाथरूम बिथरूम इथं आल्यावर का मी बी तिकडं जाऊ शाळेकडे काय तुमची मर्यादा नाही वाई मर्यादा मला नाही लोक आवडले हो प्रशांत या इकडे सांगा काय सांगायचं शब्द डान्स केले म्हणजे चांगलं कोणतं पूर्ण तर भाषा बिघडली माझी बीत येऊन शुद्ध कुठे गेलं की इंग्लिश सुद्धा थोडं मला ती बी गेलं पूर्ण गावता त्या बाया कसं आहे मीच सांगणार आणि मीच ते करणार शोभा देत नाही मला ते अरे पाटील हळू रे पाटील हो कोण पडलं काय अरे पडलं काय कोण तुला नाही रे तुला नाही रे तुला गाणं जा म्हणलं गाणं गेलं काय हा कोण म्हणतोय मला पाटील तुला कार्यक्रम बंद कर म्हणून मला कार्यक्रम एका मिनिटात बंद पाहिजे पाटील साहेब पडचाल वर काम दारू सांगलं पाटील इकडून वाट काम दारू तू एक दारू तू खाली मी वर येत नाही खाली येतो तू वरी तरी साहेब रस्ता कुठं तू खाली नाही मी वर येत नाही मी इथेच बसणार नाही पाहिजे पाटील अहो कार्यक्रम चालू आहे गावात नाही बंद आणि चालू आहे माय बंद कर आपले बंद कर अहो पाटील काय ते वरील बोलायकडे माझ्याकडे तुम्ही काय या पाटील येत नसतो कुठे बी सगळे वाड्यावर पाटील या वरील बोला 2 मिनिट बोलावं थोडं बाय कोण आहे तो पाटील वरी यावं काय बोलायचं ते वर बोला की रस्ता दिस ना मला आता सुद्धा इकडून तर सोडावं इकडून तर सोडावं काय बोलायचं मला येऊन बोलायचं बाकी कार्यक्रम चालू आहे पुढे अरे कसले आता शिकवतेस तुम्ही मला मारतो
तुम्हाला साधं पाटील पाटील ऐका हो पाटील मला धुळ्यात आलो तर कार्यक्रम पण पाहिजे पाटील काय कार्यक्रम पाटील काय काम चालते पाटील पाटील ऐका कार्यक्रम थांबा पाहिजे पाटील तुमच्या हात घेऊन पाय पडतो. तू मला ये मेरी जान माझी गाडी कुठं गाडी काय राव अशी वाईट परिस्थिती तुमच्या गावची. त्याच्या पाया पडाला नाही तर त्याला मारले वगैरे अंगावर. काय अध्यक्षपदी काय गावच्या का हालचं गोडवा सरपंच उपसरपंच मी त्याच्या पाया म्हणून सांगला प्रचार सर तर त्याला तुमची बालकी अंतर ऐकत नाही कोणती ऐकत नाही म्हणल्यावर आता शेवटी मला त्याने कशाला ऐकले एखादी 90 होतं म्हणलं ऐकायला निवड बाप म्हणजे दारूच्या पुढे सगळं फेल काय काय केली मर्यादा गावची. माझा जीव ऐकला बाबा मी हान परिणाम नाही गावला आणि पुढे बोलणार नाही आता मरणारी एक की माय माझ्या नावाचं उच्या उगाली माझ्या का माणूस बोललं दुसरी बघून ये म्हणते फिल्डर आमचं काय तुमचे पैसे नका काय नका बंद सगळं तुम्ही खरं इकडे बसून बोलत असंच असतंय. आता विचार तुमच्या गावातले बरोबर आहे सर तुमचं. हे खेडेगाव आहे, खेड्या गावातली बोलीभाषा अशीच असणार आहे. त्याला तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घेणारे तुमच्या खेड्या गावातल्या भाषा माझी भाषा सुरू केला नाही. कसं आहे आमच्यात लोक सगळे असलं असतं काय कुठं कारण गावं चांगलं माझं काय ते अर्थ तुमच्या मान माझं नाही सर. तुम्ही मार्गदर्शन करा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या मंडळाला व तसेच आमच्या गावाला मार्गदर्शन करता. माझं काय अर्थ ते द्या. हे एवढं बोललं तेवढं धन्यवाद रे बाबा राम राम. काय नाही मला तुमचं बोललं पैशापुरतं माझं तेवढे द्या बोललेलं तेवढे. आमचं काय आम्ही येणार पैसे दिल्यावर बोलणार 4 गोष्टी सांगणार त्याचा परिणाम तुम्हाला नंतर करतील. बरोबर आहे सर. शब्द माझा बोलून चालू तुमच्या गावाची वाट काढला. बरोबर आहे लोकांमुळे. बरोबर आहे. तुमचे गोष्टी ऐकणारे पाहिजे परंतु या खेडेगावामध्ये तसं ऐकणारे नाही. पूर्ण मनाला वाटलं तुमच्या गावात कसं आहे चांगलं सांगाय गेले माहिती का बुटकडे हाणं डोसक्यात आमच्या दादा. नाही सर. तेवढं रागाला येऊ नका. तुमचा राग इथे व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही. तुम्ही हागणदारी मुक्त व्यसन मुक्त या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीनं मार्गदर्शन करावं आणि आमच्या गावातील सर्व लहान तरुण मंडळी तुमचे मत ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. लागलीच आपण जाऊ द्या. तरी मी तुम्हाला कसं आहे बाबानं दारूमध्ये माझ्या बंधुवाचं घर गेलं शेत गेलं सगळं प्रॉपर्टी गेली सगळं गेलं म्हणून मी आता हो तर कसं का असं तर मी तेवढा दारू सोडता असं अर्थ नाही. कसं आहे प्या दारू पण प्या पण त्याला एक मर्यादा असते. 15 दिवसाला 1 महिन्याला 2 महिन्याला कार्यक्रम घरी येऊन प्या ना. कसली गाडी आणली आता इथं 2-4 लोक मारला असते इथं. आता उभून ये बिचारी माझं ऐकायला बसल्या मला काय वाटणार आणि गाडीत गेलं काय केलं असतं तुम्ही प्रशांत सर. एक गरीबाची लेकरं मिळणार अवघड आहे. म्हणजे माझ्यावर केस आले नाही तुमच्यावर मंडळ जबाबदार असेल. तुम्ही बोललाय ना ऐकल्या तर घेऊन गाडी आपली आमची काय केस करून गेलं. चला जे आले आता वैतागला बघा. हिच्या जर पुढे कोण आलं इथं बुट्ट्याशी मारणार नाही जागा नाही बुट्टाशी नाही. काय करायचं करा आपण पळून जाऊ नका कार्यक्रमामध्ये. तुम्हाला आवर्जून बोलवलेलं आहे. हे बघा हिच्या पुढे मला असलं जमणार नाही. कळलं का आता तुम्ही सुट्टा हाना दिला जाईल तर मी चालतो तिकडं वैतागला जीव काय करायचं करावं. खूप छान सर तुम्ही. त्यांना आवडली काय जाऊ द्या फोन पण चालल्यात करून पण येऊन काय कळणार गेले. हसा हसा वोट वरून हसा हसत हसत सगळ्या गोष्टी शिका.
मी काय बोलतो त्याच्याकडे थोडं चांगलं लक्ष द्या. मी हे वैतागून भांबवून मी काय बोलतो मला कळा गेले बेवडे आणि हागरे बघून कसं मला सांगायचं होतं एवढंच आहे की कुठं पण उड्या बसल्यावर ते त्या वासामुळं त्या शाळेच्या साईडला तुमचे आता शाणे करतात ह्याला बसतात आणि तेच लेकरं ते तिथे जेवण करणार सगळं तिथंच पाणी पिणाराचं. मग त्यामुळे काय होणार लेकराला तेच त्या गाण्यामुळे लेकरं तुमच्या आजारी पडणार. एकतर गरीब घरातले आपण घरी शौचालय असून की बरं पण विचारला गेला म्हणणार काय बाहेरला आनंद वेगळाच पण बसायचा काय आनंद की काय नाही की लेकरला आजारी पडल्यात त्या आजारीपणामुळे तुझ्या लेकराचा बहिणी जाऊ शकतो कधी वेळेस. मग तेव्हा बसणार बोंबलत तेव्हा जर ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. अस्वच्छता आपण पाळली असतं चांगलं झालं असतं. पण कसं माहितीये का वेळ निघून गेल्याशिवाय सगळ्या गोष्टी कळत नाही तुम्हाला. आता कसं आहे वेळ निघून गेल्यावर तुम्हाला कळणार की अगोदरच जर समजून घेतलं असतं तर एवढ्या गोष्टी झाल्याच नसत्या. बघा काय असते माहिती का आणि परत आले तेव्हा माहिती नाही थांबा थोडं तुम्हाला कोणी बोललंय का ना अरे बोलत्या मला दोन गोष्टी थांबा 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 हा आजारी पडले आता घालो का लाग पाया पडतो सर. जा सांगता तिथे जाऊन शाळा अजून सर चुकलो सर माझं. काय चुकलं ना काय नाही नाही सर नाही. शिकायचं मला इकडे चाललं काय तर ते काय कसं असते. मी अगोदरच सांगलो तो बाबांनो घरी बसा हागायला लेकरू शाळा जाते रोज नाही सर चुकलो तुमच्या त्या हागण्यामुळे तर असलं झालंय परिणाम आता हे. नाही सर चुकलो आमचं सर. सर काय पैसे असले तर द्या. हा द्या बाबा पैसे द्या याला त्याला पैसे द्या रे दे पैसे द्या. नाही सर पाऊस पाणी नाही काय नाही का पिकायला नाही सर. देव सर लेकरू आजारी आहे, सर. जावा हळवी पडा रे बापरे. ही आजकालची अवस्था आपली झालेली आहे. घरात नाही जाणार कारभारी म्हणा काय कारभारी तुम्ही काय बोलताना कसं बोलालता मला इथं तू कोण बे छाती कोण बोलालता आणि असं तुम्ही बैठलं की सगळं आता लेकरांनी आला 4 महिन्यात खिशाला आठवे येऊन मागले इथं मंडळाला. बघा कसं आहे तुम्ही जर स्वच्छ राहिलो तुमच्यावर ही परिस्थिती कशाला येणार आहे. कशाला लोकांना तुम्ही कर्ज मागे फिरणार आहोत. आता तुम्हाला मी बोललेलं काय कळलंय का नाही किती मला माहित नाही. माझं काम आहे चांगलं सांगायचं. थोडं वाईट मी सांगितलं असेल त्यांचं ऐकू ना. पण काय तुम्ही जर स्वच्छता राखली घरच्या आसपास सगळं साफसफाई करून ठेवलं कशाला मच्छर होतील कशाला डास होतील आणि कशालाही असलं खोकलं देईल माझ्या पुढून आणि बरोबर त्याला जेव्हा चांगलं सांभाळतो तेव्हा राग येऊ लागता. आणि मला म्हणाले तुला बघायचं का मग काय पण तुम्हाला 10 लेकराचं बघ म्हणा. आता काय होणार सांगतो तुम्हाला ह्यानं कर्ज काढणार लोकांना फेडायचं म्हणलं की टेन्शन येणार त्याला. मग चला जाऊ हातभट्टी 50-10 रुपयाचं पाकिट मारणार घरी रोज बायकोला बांधणार त्या जावा मागे तेवढं होतं कुठे गेलो ते दिसला गेलं कुठे गेले ते जाऊ द्या बाबा चुकानं बोलला तर बोलणे एवढं करा कुठं जाणार कसं असतं सांगू तुम्हाला. त्या कर्जाला कंटाळणार आपण लोकांकडून कर्जाने पैसे घेणार त्याचं कर्ज वाढत जाणार. पण त्यामुळे काय होणार सांगू तुम्हाला आणि थोडं माणसाला चिडचिड होणार. त्या चिडचिडीमध्ये कुठला विचार आत्महत्या करायचा. कशामुळे हे सगळं बाबा आपण दारू बंद केलो तंबाखू बंद केलो परत हे आपल्या उघड्या बसायचं बंद केलो याच्यानं काय होणार आहे आपल्याच घरची परिस्थिती चांगली होणार आहे ना. तुम्ही स्वच्छ राहिलो तर तुमचे लेकरं बारे आजारी पडणार नाहीत आणि दारू सोडलो तर घरातली गिरगी कमी होणार आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर काय होणार तुमच्याकडे 4 पैसा राहील. तुम्ही काय जेवढं स्वच्छता घरासमोर किंवा हे दारू जर सोडलो आता तुम्हाला वाटत असेल लय सांगलं लय काय लय सांगलं चांगल्यासाठी सांगायला आता दिसलं तुम्हाला 10,000
आणि लेकरू मरून गेलं काकांडे पुन्हा एक खुलती बस असतं बघ मला तिथं आला असता आणि तिसरं वेगळं टेन्शन धारक मरायला जातो आणि हे करतो भाषण करतो काय तर नेली बी तुमच्या लेकरा दिवस कोणा तुम्ही मेल्याच्या नंतर सांगा दिवस कोणल्यानंतर नवरा बायको आपल्या लेकरा बायकोला देत होता मग त्यासाठी तुम्हाला सांगतो त्यांना तर वाईट दिवसा आणू द्यायचं नसेल तर या नवीन एक पोरांना पण एक विनंती आहे सगळ्यांना म्हाताऱ्यांना पण विनंती आहे की बाबांनो दारू पिणं बंद करा आणि होतं जोड आपल्या घरामध्ये स्वच्छता कसं ठेवायचं आपल्या घरात आपल्या लेकरा बाळाशी वागणूक कसं ठेवायचं हे तुमच्या हातात आहे बघा तुम्ही जेवढे चांगले संस्कार तुमच्या लेकराला देणार तेवढे तुमचे लेकर भविष्यात तुमचं नाव पुढे मोठं करणार जाऊ दे काय जेवढं डोक्यात बसलं तेवढं ठेवा आणि बाकीचे त्या सोनीकडून माझं काही मी सांगणार आज पैसे माझे पैसे जास्त पाहिजे वाटावं जास्त बोलला खूप चांगल्या पद्धतीने तर तुमचं आता काय एक 10 मिनिटं बोलणार गाडी जाणते माझी पुन्हा एक तर खेड गाव तुमचं एक तर असलं वाटर वास घ्या ना काय ते जमणार नाही मला गाडी बोलून घ्या बाबा आणि ते एवढे मारतो म्हटलं मला आणि 5 मिनिट मार्गदर्शन करा. कुठलं मार्गदर्शन करावं काय जाताना मारलं का कारण माझी बायकोवर वाट बोललं इच्छा नाही अरे बापरे असं अध्यक्ष उपाध्यक्षाला विनंती आहे प्रशांत मला विनंती आहे मला सोडायला येताना 5 पोरं सोबत पाहिजे बाबा नाहीतर आपण जाणारच नाही इथं बसणार ओके त्याची जिम्मेदारी मंडळ घेईल. कसं आहे मारलं केलं लेकरं बाळाचं मी थोडं काय करू मी जाऊ द्या काही का सरा आता भरपूर मार्गदर्शन केलं आणि पुढे मी करीन एक 5 मिनिटं तुमचं पुढे लावणी आहे का काय बघू कोणाचं आहे तुला सांगतो मी गायत्री मी बघे ये लाडाची भाऊजी तुला लावलं एक मिनिट थांब हे जर मटन फ्राय माझा पॅक कुठं आहे पॅक कुठं आहे तू जरा अभ्यास करता बापासोबत त्याला बसतस पाटील मायच्या नाही भाऱ्या फुगा काय मधू फुगायला भाऱ्या पाणी काय म्हणजे बेर चव लागला माझ्या 10-15 कुठं फुगायला चालतो वाटतं बसून बसून काय लागला असेल पायाला उठून बसलो का सगळ्या एक बार नंतर अनेक बार उठून बसा कळा लागला असतं हो का पाय दुखत असतं मुंग्याला असतं उठून बसा काय हरकत नाही लेट त्यासाठीच गेलती पण आता मला काय सांगितलं नाही तिनं बरं असो मी चाललो हो साहेब तुमचं पाटील काय मायच्या लाईन आदर पहिली धारी दांडाच का म्हणाला मी जाऊन पाणी दिलं अरे पैसे दिलं का सांडू खाले नाही पाटील नाही उग जरा सांगा उग जरा सांगा अरे पाणी चकण्या बघ पट्ट पण बघ थांब एक कशात बघतो थांब अरे नाही सर काय चकण्या सर राणे पाटील पडतात पाटील पाटील सावकाश पाटील
शांत बसा आपल्या घ्या वल्ले झालेलं आहे पाटील चकणार आहे पाटील बाहेर इकडे का माईकच्या नेमका माझ्या जगाची ज्या दिवसाची गॅरंटी दिसली अरे नाही पडे तसं म्हणलो रे छाती माझी छाती पाटील आपला दारूला प्यायच्या माईच्या ना पाटील असं म्हणलो रे पाटील कुठे रे पोरा कोणला सोडत ते दारू खोकलं तुम्ही चेक ना बायको आणली जवळ ना पोरगा आणली पोरगा आलं आपलं सगळं झाल्यावर पाटील विषयावर तास दिवस सांगायला मला इथं मी पाटील हे असं करत आता कोण येतो उचलायला वास उचलत येत नाही आता कोण उचलायला असं राहते कसं आहे त्या दारू लिमिट मध्ये प्या ना एवढं काय खोकला येऊन जागेवर मारायसारखं झटक्यानं गेलं एका झटक्यानं काय पाटलात दम होता की काय नाही की दारू कुणला सोडत नाही लक्षात राहू द्या तुम्ही पाटील राहा पंतप्रधान राहा सरपंच राहा काय राहा दारू पिणारला सुट्टी बिलकुल नाही दारूच्या पायात बाबांनो राजे महाराजे गेले आपण तर काय रे बाप्पाचं नाव कसं असतं माहिती का हे बघा मी तुमच्या समोर आलो हे मंडळाने मला बोलवले 4 गोष्टी चांगल्या सांगावं आता या गावात आल्यावर मला सगळंच भेटलं काय सांगा आपण प्रेम भेटू न भेटू शिव्या मारतो म्हणणं पाटलाच्या अंगावर येणं काय जाऊ द्या सहन करून घेतलं मी आपलं देत म्हणून सगळं आता कार्यक्रमाला बोलावं एवढे पैसे म्हणून बोलले आता सगळं असं करून घ्यावं लागेल जाऊ द्या काय नसतं त्या गोष्टी तुम्हाला एवढं सांगणार की बाबांनो नवीन पोरांनो नवीन पिढी जी आहे तुमची आता तुम्हाला या नाटकातून काय कळलं नाही कळलं या नाटकातून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की तंबाखू असो दारू असो गुटखा असो परत ते हागणदार काय ते असो शेवटी काय आहे ह्याच्यात विनाशच होणार आहे बघा सर्वांचा काय भेटणार नाही शेवटी सोबत काय जाणार नाही आहे तो परत लेकरा बाळाला कसं सुरू करून 4 घास चांगले खाऊ घालचाल सुखानं हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा उद्या रोजी तुमचं असं बात नाही ना तुमच्या लेकरा बाळाचं काही विसरत नाही तुम्हाला समजणार आहे का तुम्ही जाणार मरून इकडे बायकोला सगळं लेकरा सांभाळ त्रास त्यासाठी परत परत अनेकदा हात जोडून विनंती आहे की होतल तेवढं ह्या नाटकातून समजू न समजू सगळ्यांना विनंती आहे बाबांनो की दारू बसून 4 हात लांब राहा प्यायचं काही नाही मी मारतो कधी त्या कर पण लिमिट मध्ये असतं ना सगळं 15 दिवसाला महिन्याला 2 महिन्याला आणा घरी बायको मटण फिटण करून देते आहे खावा रोज एक डोस करणार आणि दोस्त मी असलेच इथं आणले की आता जाताना बघितलं मी ते पाटील सोडलं विचार ते आंब्या म्हणायचं आंब्या होतं का लिंब्या रे लिंब्या का आणि लिंबासारखंच आहे गोल गोल काय सोडलं त्यानं दोस्तानं सोडला इथपर्यंत आणि घरापर्यंत नेला बायकीच्या पुढे नेला आणि घातला त्याला काय ही दोस्ती झाली तुमची घरापर्यंत आणून सोडले बिचारे पेले म्हणून त्याला बाजूला ती बाजूला आहे त्याला आणि त्याला घरी बायकोला भांडण करण्यासाठी लाच घालून पाडलाय म्हणजे बायकोला त्याने बिघडलं तेच शिकाव का बघा सर्व माझ्या माता बघितलं एक विनंती आहे हे आता तुम्हाला नाव ठेवणार मी कोण पेट असेल न पेट असेल कमीत कमी तुम्ही न सांगणार तर ह्या बायकांना तर सांगू त्या घरी सांगायला गेले की त्याला काय म्हणणार गप तुला तुला काय कळते अरे मारताना तुमच्या विषयाला कळते त्यांना तुमचं काय म्हणणार मी कमवून आणलं की 4 क्वार्टर आणणार सोबत मित्र घेणार 5 तार घरी काय चाललं ते बघतो कधी सगळ्यात महत्वाचं घर घरी लक्ष द्यायचं जरी न पिऊ सगळ्यात महत्वाचं काय लेकडं वाळा खुश तर तुम्ही खुश
सगळ्यात अगोदर परिवार सुखी, बाकी सगळं. सुरुवातीला आपला परिवार महत्वाचा आहे, बाकी दुनियादारी आहेत की. अरे बस खाली अल्ले आगा बाबा ही पोरग कोणाचं आहे रे? बाळू कुत्र्याचं आहे. कुठं आहे बाळू? अरे देव माणसार तुझा बाप बघा काय आता सांगितलं दारू बद्दल. आता बायकाबद्दल 2 गोष्टी बोलतो ऐका. दारू पिऊन आजकाल पिणार कोण नाही असं नाही. दारू पिलं म्हणजे असं नाही की इव्हन घरी काय मारणारे असतात, काय जण गरीब पण असतात. इव्हन घरी आपलं पिलं की गपचूप बायकोला घेऊन झोपणारे पण असतात. त्यात काय तर त्या बायका लई असं डोंगर लगेच उचलल्यासारखं आला सर पिऊन आला सर जा जेवायला त्यांनी बस तिकडे जाऊन बसच्याला जेवायला मी देणार नाही काय बी नाही. बिचार रातभर दिवसभर काम करून येते, एखादा 90 मारलं म्हणजे. अशी पिऊ द्या, अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करा ना, जे खरंच काही काम ना धाम आणि पिऊन आल्याच्या नंतर त्याला झोपवालं तुम्ही भारी. अशा लोकांना तुम्ही बिलकुल मारा. कसं आहे, काम ना धंदा न करता तुमच्या घरी जर तुम्हाला त्रास देत असेल असलं तर तुम्ही मारा ना, बिंदास मारा. लाता घाला आणि भावाला बोलून हाणा लावा. पण कसं आहे, दररोज एखादी शेतकरी नाव असते, काम करून येण्याकरता 90 मारून गपचूप झोपलं का त्यांची बी इज्जत तुम्ही करत नाही. जा देत नाही जेवायला. आता मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही, पण काय बायका असं असतात. तर त्या माता बघत नाही, माझी विनंती आहे की सगळेच नवरे सारखे नसतात. कुणाचा बेवडा बी असतो, आता कोणाचा आणि कुठलं नाव बी असते, त्याला कोण काय करू शकत नाही. कसं आता जास्त बोलल्यासारखं वाटले मला बी. प्रशांत सर, आता मी तुमच्या मंडळाने तुम्हाला बोलल्याबद्दल सगळ्याचं म्हणजे परत एकदा आभारी आहे. खूपच सुंदर असं इथं डान्स बी तुमच्या विद्यार्थ्यांनी दाखवले. अजून गाणे आहेत ना भरपूर, अजून भरपूर 4-5 गाणे आहेत. त्याच्यानंतर सगळं सांगतो तुम्हाला. आता माझी शुक्रिया होणार आहे, माझं काम इथपर्यंतच होतं. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला काय, आता एवढं आता हसणं नॉर्मल होतो, हे असलं हसणं बिसणं काय नाही. आता इतके वेळ पोट दुखलं असेल, आता काय ह्याला बी जातील इतकं हसणार आहेत. कारण आता आले कोण माहिती आहे का, चिक नाही ठीक का चिंग चिंग काय म्हणतो काय अरे तुम्हाला विचारणार तुम्ही बसा इकडं. चिक ढोक ढोक ठीक टपक डमडम नावाचा बाबा आला म्हणजे. आणि मी बी ऐकलं थोडे दिवस त्याच्याबद्दल. जवळपास बघा 60 का 70 वर्षांना तिकडं हिमालयात तपस्या केला. एवढी दाढी होती, दाढी काढला इथं आल्यावर ठेवला ते लोक म्हणून. आम्हीच का चालू जबरदस्ती. जलालुद्दीन नाव वाटतं त्याचं बहुतेक, जलालुद्दीनच आहे का. बघू आता काय 1-2 गाडी झाल्याच्या नंतर त्याचं नाटक आहे ते, म्हणजे एकसाथ होऊन जाणार आहे सगळं. आणि काय ते बाबा म्हणजे कुणाचं भविष्य बघ, कुणाचं पुढलं काय सांग, मरण फिरणं काय ते सगळं सांगणार आहे. जर तुमची बी इच्छा असेल तर तुम्ही विचारू शकता त्याला, माझं बघा म्हणून. फक्त पोरांसाठीच नाही ते, सगळ्यांचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल त्याच्याकडनं. बरं आहे का. मला काय म्हणायचं माहिती आहे का, मी एवढं जे काय बोललो, एखादी तर महिला किंवा एखादी मुलगी ह्या नाटकातून एक काय शिकायला भेटत 2 गोष्टी बोलू शकता का कोण बी एकदम उठून डेअरिंग करा की जेवढं मी बोललो, हे जे घडलं यातून नेमकं काय शिकायला भेटलं. मला बी सांगितल्यासारखं पोट भरून की तेवढं म्हणजे पैशाचं काय तर ते मला दिल्यासारखं तर वाटेल. हाय का कोण बोलणार. अरे आता बोलणे ते 2 गोष्टी बोला. येऊन मोबाईल मध्ये कसं बोलत होता वाटत ना, बघा काढू दे. सगळे चांगल्या करण्यात 2 गोष्टी बोला. आता मी बायकासाठी सांगितलं, तुम्ही लोकांसाठी कड्यासाठी काहीतरी सांगा. बोर बोलले का. अरे बोला, बोर बोलले का तुम्ही घाबरला म्हणजे बोर बोलले. बोला काय तर नाही तर हातर म्हणा. अरे काय म्हणतात तुमचं काय गावातले लोक. अरे बोला नंतर गावात. बरं मी बोलायचं बोर बोलले का नाही मग बोला जरा. मग बोलू द्या का जाऊ मरणाचा. माझी लेकरं वाईट वाट बघण्यात
का पाटलाला पार्टी द्या पाटील गेला का आता तुझा नंबर आहे ते बघ आता अजून हाय पाटील पाटील आमचा मेंबर आहे अजून. तुझं नंबर नाही शेजारी पडला का पाटील आहे अजून मला कसं असतं माहिती का माये नाही पाटील मला ऐका सोडून ऐका आता सध्या दारू परत बोलले आता आज तर पॅक आहे ना मला बाबा जाऊ द्या काय कोणाची इच्छा नसेल तर नका बोलू पण जातो एवढं सांगतो की होता होईल तेवढं आपल्या माता बहिणीला एवढी विनंती आहे की आपल्या मुलांना मोबाईल न देता ऐका बोलणार का तू उठ मोबाईल वगैरे न देता तर सकाळी वही पेन देत जावा माय वरीवर बोलू शकतो चालतं बोला उठून बोला हे उठून बोल उठ तर सगळ्यांनी टाळ्या वाजवलं पाहिजे एकदा डेअरिंग करणारी मुलगी दिसली गावात बोल तुझं काय म्हणणं आहे आता नाटकामधून काय भेटलं काय शिकायला तुम्हाला हे बोला हे दुसरं काय विषय नाही मला दारू मुक्त करण्यासाठी धन्यवाद व हागणदारी मुक्त करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद इतकं सुंदर 2 शब्दात बोलली पण सगळं भेटलं बा आपलं मेन एकदम तिला तर समजलं तुम्हालाही समजलं असेल आता काय जरा टेरी म्हटलं येऊन समोर बोलायचे आणि बघ गावात भांडणं लागल्यावर ऐकलं असो आणि तुमच्यातही भांडण लागतोच की काय शिव्या ते काय अंगावर तो पण पडणार बी नाही तो लांबूनच काही बी सगळं बोलला शकला असं त्यासारखं 8-4 गोळी आपल्या भविष्यात होतील आणि पुढल्या वर्षी पुढल्या गणपतीला आशा करतो की यातलेच ह्या नाटकामध्ये 2-3 मुली पण असावं किंवा आणि 2-3 दुसरे पोरं असावं म्हणजे जनजागृती आपल्या गावात करता येईल तुमच्या ह्या नाटकाच्या माध्यमातून गावातील काय लोकांना शिकवण भेटेल चांगली एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि पुढील ते काय चिक टपाक डमडम बाबाची वाट तुम्ही बघा 2 गाणी झाल्यानंतर चिक डबा टका काय रे चिक डबा मला नाही ना माहिती कसला बाबाची काय मी जाऊ का त्याला माझं का विचारतो नाही ते नाही बाबाला तुमच्या आणलेल्या सांगाल का माझं मी काय सांगते चालतं मग ठीक आहे मी काय जाते त्याला माझे काय प्रश्न विचारून जातो मग राम राम